नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 चा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रकरण दुसरे, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण। मूलद्रव्य म्हणजे काय? तर ज्या पदार्थाचे त्याच्या लहानातील लहान कणात विभाजन केले असता त्याच्या भौतिक किंवा रासायनिक गुणधर्मात कोणताही बदल होत नाही, त्यास मूलद्रव्य असे म्हणतात। या प्रकरणामध्ये आपण मूलद्रव्य व मूलद्रव्यांचे वर्गीकरण, डोबेरायनरची त्रिके, न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम, मेंडेलीवची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणीचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, थोडे आठवा, गेल्या वर्षी तुम्ही शिकलेल्या भागावरील 4 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, द्रव्याचे प्रकार कोणते? तर द्रव्याचे 3 प्रकार पडतात, स्थायू, द्रव व वायू। बरेच विद्यार्थी द्रव्य आणि द्रव यामध्ये गोंधळ करतात। तर द्रव हा द्रव्याचा एक प्रकार आहे, हे लक्षात ठेवा। दुसरा प्रश्न आहे, मूलद्रव्यांचे प्रकार कोणते? तर मूलद्रव्यांचे सुद्धा 3 प्रकार आहेत, धातू, अधातू आणि धातू सदृश। तिसरा प्रश्न, द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? तर द्रव्याच्या लहानात लहान कणांना अणू म्हणतात। आणि शेवटचा प्रश्न आहे, मूलद्रव्ये व संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक असतो? विद्यार्थी मित्रांनो, मूलद्रव्याचे कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने विभाजन करता येत नाही। उदाहरणार्थ लोखंड, तांबे। तर संयुगाचे रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येते, उदाहरणार्थ मीठ, पाणी इत्यादी। चला तर मग मूलद्रव्यांचे वर्गीकरण अभ्यासूया। आज मितीस विज्ञान जगतात 118 मूलद्रव्ये ज्ञात आहेत। यापैकी 92 मूलद्रव्ये निसर्गामध्ये आढळणारी आहेत, तर उर्वरित मूलद्रव्ये शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेमध्ये तयार केली। इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30 मूलद्रव्ये ज्ञात होती। काळाच्या ओघात मूलद्रव्यांचा शोध लागत गेला आणि मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी अधिकाधिक माहिती जमा होत गेली। मोठ्या संख्येने असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास सोप्या आणि साध्या पद्धतीने करता यावा म्हणून शास्त्रज्ञ या मूलद्रव्यांचे गुणधर्म तपासू लागले। आणि तुम्हाला माहीत असेलच, सुरुवातीच्या काळात मूलद्रव्यांचे धातू आणि अधातू असे 2च गट पाडले होते। परंतु शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की काही मूलद्रव्ये धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दर्शवतात। आणि मग अशा मूलद्रव्यांचा समावेश धातू सदृश नावाच्या आणखी एका वर्गात करण्यात आला आणि मूलद्रव्यांचे 3 प्रकार तयार झाले, धातू, अधातू आणि धातू सदृश। मूलद्रव्ये व त्यांचे गुणधर्म याविषयीचे ज्ञान जसजसे वाढू लागले तसतसे वैज्ञानिकांना मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची गरज भासू लागली। आणि मग डोबेरायनर, न्यूलँड्स, मेंडेलीव, मोझले या शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली। सर्वप्रथम डोबेरायनरची त्रिके आपण पाहणार आहोत।
त्यालाच इंग्रजीमध्ये डोब्रायनर्स ट्रायड्स असे म्हणतात. डोब्रायनर हा जर्मन वैज्ञानिक. त्याने मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे पहिल्यांदा सुचवले. एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे त्याने गट तयार केले. 3 मूलद्रव्यांचा गट म्हणून त्याला त्रिके असे संबोधण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, त्रिके म्हणजे काय अशी व्याख्या तुम्हाला विचारली जाते. तर आपण त्रिकांची व्याख्या पाहूया. एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांच्या गटाला त्रिके असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका. एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांच्या गटाला त्रिके असे म्हणतात. डोब्रायनरने काय केले तर मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली आणि प्रत्येक गटामध्ये 3 मूलद्रव्ये त्याने घेतली व त्याने असे दाखवून दिले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या अंदाजे जवळपास सरासरी इतके येते. उदाहरणच पाहूया आपण. LiNaK म्हणजेच लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियमचे अणुवस्तुमान आहे 6.9. पोटॅशियमचे अणुवस्तुमान आहे 39.1. आता मधले मूलद्रव्य सोडियम, तर सोडियमचे अणुवस्तुमान पहा 6.9 अधिक 39.1 भागिले 2, सरासरी काढली तर ती 23 येते आणि सोडियमचे अणुवस्तुमान 23 आहे. म्हणजेच मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके आहे. दुसरे उदाहरण पहा. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. कॅल्शियम आणि बेरियम या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाची सरासरी काढली तर ती येते 88.7. तर स्ट्रॉन्शियमचे प्रत्यक्षात अणुवस्तुमान आहे 87.6. म्हणजे अंदाजे हे दोघे जवळपास आहेत. म्हणून कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम हे सुद्धा डोब्रायनरचं त्रिक आहे. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. क्लोरीन आणि आयोडीन यांच्या अणुवस्तुमानाची सरासरी येते 81.2 आणि प्रत्यक्षात ब्रोमीनचे अणुवस्तुमान आहे 79.9. म्हणजे हे जवळपास आहे. तर डोब्रायनरच्या त्रिकांचा नियम पुन्हा एकदा ऐका. रासायनिकदृष्ट्या समान गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. विद्यार्थी मित्रांनो, डोब्रायनरने त्रिके मांडली, पण त्याच्या त्रिकामध्ये एक त्रुटी आहे. त्या काळात ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांची मांडणी डोब्रायनरला त्रिकामध्ये करता आलेली नाही. लक्षात आले का? सांगा पाहू असा तुमच्या पुस्तकामध्ये प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न नीट वाचा आणि याचे उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहा आणि कमेंट बॉक्समध्येही नोंदवायला विसरू नका. यानंतर मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा अभ्यास करणारा दुसरा शास्त्रज्ञ आहे न्यूलँड. तर आपण न्यूलँडच्या अष्टकाचा नियम अभ्यासूया. न्यूलँड हा इंग्लिश वैज्ञानिक 1866 त्या काळात ज्ञात असलेल्या 56 मूलद्रव्याची मांडणी न्यूलँडने आपल्या आवर्त सारणीमध्ये केली. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की ही मूलद्रव्ये सा रे ग म प ध नी या संगीतातील अष्टकांशी मिळती जुळती आहेत. म्हणून त्याने हायड्रोजनपासून कॅल्शियमपर्यंत मूलद्रव्ये मांडली व त्याने असे दाखवून दिले की मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या गुणधर्मातील साधर्म्यानुसार अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता
अष्टकातील 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात. उदाहरण पहा. सोडियम आणि लिथियम या मूलद्रव्यांचे गुणधर्म सारखे आहेत. मॅग्नेशियम आणि बेरिलियम यांचे गुणधर्म आपल्याला सारखे दिसतात. क्लोरीन आणि फ्लोरीन यांच्या गुणधर्मामध्ये साधर्म्य असल्याचे दिसून येते. पुन्हा एकदा न्यूलँडच्या अष्टकाचा नियम ऐका. रासायनिकदृष्ट्या समान गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे दिसून येतात. यालाच न्यूलँडच्या अष्टकाचा नियम असे म्हणतात. न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमामध्ये काही त्रुटी आढळून आल्या. त्या पुढीलप्रमाणे. न्यूलँडच्या काळात 56 मूलद्रव्ये ज्ञात होती, पण न्यूलँडला ती सर्व मूलद्रव्ये अष्टकामध्ये बसवता आली नाहीत. त्याने फक्त कॅल्शियमपर्यंतच मूलद्रव्यांची मांडणी अष्टकामध्ये केली. ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलँडने काही जागांवर 2-2 मूलद्रव्ये बसविली. उदाहरणार्थ कोबाल्ट व निकेल, सिरियम व लॅन्थॅनियम ही मूलद्रव्ये एकाच जागेवर बसवलेली आपल्याला दिसून येतात. त्याने भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये अष्टकातील एकाच स्वराखाली ठेवली. उदाहरणार्थ कोबाल्ट व निकेल या धातूंना न्यूलँड्सने डो या स्वराखाली क्लोरीन व ब्रोमीन या हॅलोजन बरोबर ठेवले. कोबाल्ट आणि निकेल आणि क्लोरीन व ब्रोमीन यांच्या गुणधर्मामध्ये कोणतंही साम्य नाही. या उलट कोबाल्ट व निकेल यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या आयर्न म्हणजेच एफीला त्यांच्यापासून लांब ऑक्सिजन व सल्फर या अधातूंबरोबर टी या स्वराखाली ठेवले. त्याशिवाय नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकामध्ये नव्हती. नंतरच्या काळात बऱ्याच नव्या मूलद्रव्यांचा शोध लागला, पण ही मूलद्रव्ये न्यूलँडच्या अष्टकामध्ये बसली नाहीत किंवा त्याच्या नियमामध्ये त्याला बसवता आलं नाही. या आहेत न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमात असणाऱ्या त्रुटी. यानंतर मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा अभ्यास करणारा तिसरा शास्त्रज्ञ मेंडेलिव. आपण आता मेंडेलिवची आवर्तसारणी अभ्यासूया. दिमित्री मेंडेलिव या रशियन वैज्ञानिकाने 1869 ते 1872 या काळात मूलद्रव्यांची आवर्तसारणी विकसित केली. मेंडेलिवची आवर्तसारणी म्हणजे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणातील सर्वात महत्त्वाची पायरी आहे. हे का ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. अणुवस्तुमान हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडेलिवने त्याच्या काळात ज्ञात असणाऱ्या 63 मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने आवर्त सारणीमध्ये केली. मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मावर मेंडेलिवने त्याच्या आवर्त सारणीची रचना केलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आले का? आत्तापर्यंत आपण 3 शास्त्रज्ञ अभ्यासले. त्यामध्ये पहिला डोबेरायनर, दुसरा न्यूलँड आणि तिसरा मेंडेलिव. या 3ही शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलेली आपल्याला दिसून येते. मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना करताना मेंडेलिवने मूलद्रव्यांच्या हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राईड व ऑक्साईड संयुगांची रेणुसूत्रे हे रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे तसेच त्यांच्या हायड्राईड व ऑक्साईड या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले. म्हणजेच मेंडेलिवची आवर्त सारणी रासायनिक आणि भौतिक गुणधर्मावर आधारित आहे. मेंडेलिवला दिसून आले की विशिष्ट कालावधीनंतर मूलद्रव्याच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा आढळतो, म्हणजेच त्यांच्या गुणधर्माची पुनरावृत्ती झालेली दिसून आली. त्यावरून मेंडेलिवने आपला आवर्ती नियम मांडला.
तर आता आपण पाहूया मेंडेलिव्हचा आवर्ती नियम. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. हा आहे मेंडेलिव्हचा आवर्ती नियम. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये जे उभे स्तंभ आहेत त्या स्तंभांना गण असे म्हटलेले आहे, तर आडव्या ओळींना आवर्त असे म्हटलेले आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत वरच्या भागात संयुगांची सर्वसाधारण रेणुसूत्रे आर वर्ग ओ, आर वर्ग ओ घन या पद्धतीने दर्शवलेली आहेत. परंतु प्रचलित पद्धतीमध्ये मात्र यामध्ये बदल केलेला आहे. तो असा R2O, R2O3 अशा प्रकारे प्रचलित पद्धतीत रेणुसूत्रे लिहिण्याची पद्धत आहे. आपण दिमित्री मेंडेलिव्हचा अल्पसा परिचय पाहूया. दिमित्री मेंडेलिव्ह हे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी मूलद्रव्यांच्या अभ्यासाच्या हेतूने प्रत्येक ज्ञात मूलद्रव्यासाठी एक एक कार्ड बनवून त्यावर मूलद्रव्याचे अणुवस्तुमान दर्शवून अणुवस्तुमान व गुणधर्म यांच्या आधारे कार्डांची जी जुळणी केली त्यातूनच मूलद्रव्याच्या आवर्त सारणीचा शोध लागला. विचार करा. या ठिकाणी स्क्रीनवरती 2 प्रश्न दिलेले आहेत. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अनेक रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. त्यापैकी काही ठिकाणी अणुवस्तुमानाचे भाकीत केलेले दिसते. भाकीत केलेली 3 अणुवस्तुमाने त्यांच्या गण व आवर्तनासहित लिहा. दुसरा प्रश्न आहे, काही मूलद्रव्यांची नावे अनिश्चित असल्याने त्यांच्या संज्ञेमागे प्रश्नचिन्ह दर्शवले आहे. अशा संज्ञा कोणत्या? तुम्ही आवर्त सारणी नीट पहा, तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आता आपण पाहणार आहोत. तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे 3 गुण आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यापैकी पहिला गुण आहे, गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून मेंडेलिव्हने दुरुस्त केले. उदाहरणार्थ बेरिलियमचे आधी ठरवलेले अणुवस्तुमान होते 14.09. ते तपासल्यानंतर बदलले आणि 9.4 असे दुरुस्त केले व बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली. दुसरा गुण आहे, मेंडेलिव्हने त्या काळी अस्तित्वात नसलेल्या म्हणजे शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी काही जागा आपल्या आवर्त सारणीमध्ये रिक्त ठेवलेल्या होत्या. त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना त्याने जवळच्या ज्ञात मूलद्रव्यावरून नावेही दिली होती. ती नावे अशी, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम व एका सिलिकॉन. इतकेच काय तर मेंडेलिव्हने त्यांची अणुवस्तुमाने 44, 68 व 72 असावीत असेही दर्शवले होते आणि त्यांच्या गुणधर्माचेही भाकीत केले होते. विद्यार्थी मित्रांनो, वैशिष्ट्य पहा. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागला आणि त्या मूलद्रव्यांना अनुक्रमे स्कँडियम, गॅलियम व जर्मेनियम अशी नावे दिली गेली. परंतु या नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि मेंडेलिव्हने भाकीत केलेल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म हे जुळणारे आढळले. यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या महत्त्वाविषयी सर्वांची खात्री पटली व मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची ही पद्धत लगेचच स्वीकारली गेली. या ठिकाणी गॅलियमचे केलेले भाकीत व प्रत्यक्षातील गुणधर्म सारणीमध्ये दिलेले आहेत. तुम्ही ते पडताळून पहा. तुमच्या लक्षात येईल की नव्याने शोध लागलेले मूलद्रव्य आणि मेंडेलिव्हने केलेले भाकीत हे जवळजवळ सारखे आहे. तिसरा गुण, मेंडेलिव्हचा मूळ आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा ठेवलेली नव्हती. याचं कारण त्या काळात राजवायूंचा शोध लागलेला नव्हता. परंतु पुढे 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन अशा राजवायूंचा शोध लागला. त्या राजवायूंचा शोध लागल्यानंतर मेंडेलिव्हने आपल्या मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला व त्यात राजवायू बरोबर बसवले.
तर तुमच्या लक्षात आले का? मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे 3 गुण आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. यालाच मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची वैशिष्ट्ये असे देखील म्हणतात. आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधील काही त्रुटी आपण पाहूया. तर एकूण 4 त्रुटी आहेत. पहा, पहिली त्रुटी, कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्याचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्यामुळे त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत संदिग्धता दिसून आली. कोबाल्ट आणि निकेल यांचं पूर्णांकी वस्तुमान 59 आहे आणि त्यामुळे स्थान कोणाला आधी द्यायचं याबद्दल संदिग्धता दिसून येते. दुसरा दोष आहे, मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लावला. समस्थानिके तुम्ही यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो शिकलेले आहात. समस्थानिके म्हणजे काय? तर ज्या मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात पण त्यांची अणुवस्तुमाने भिन्न असतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल, मेंडेलिव्हची आवर्त सारणी भौतिक व रासायनिक गुणधर्मावर आणि अणुवस्तुमानावरच आधारित आहे आणि समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी अणुवस्तुमानं भिन्न आहेत. त्यामुळे मेंडेलिव्हच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले. त्यामुळे त्याला समस्थानिकांना निश्चित स्थान देता आले नाही. तिसरा दोष आहे, वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. म्हणजे काय? मेंडेलिव्हने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली पण ही वाढ आहे ती नियमित नाही. त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल हे भाकीत करणे मेंडेलिव्हला त्या काळात शक्य झाले नाही किंवा त्या नियमानुसार शक्य नव्हते. चौथी त्रुटी, हायड्रोजनचे स्थान. विद्यार्थी मित्रांनो, हायड्रोजन हा हॅलोजन आणि अल्कधातू या दोघांशीही साम्य दर्शवतो. हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे आणि हॅलोजन म्हणजेच फ्लोरीन, क्लोरीन यांचे रेणुसूत्र F2Cl2 आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला साधर्म्य दिसून येते. तसेच हायड्रोजन हा अल्कधातू सोडियम, पोटॅशियम यांच्याशीही साधर्म्य दर्शवतो. त्यामुळे हायड्रोजनला निश्चित स्थान कुठे द्यायचे? अल्कधातूबरोबर पहिल्या गणात की हॅलोजनबरोबर 7व्या गणात? हे मेंडेलिव्हला निश्चित ठरवता आले नाही. इथे बाजूला 2.5 हायड्रोजन व अल्कली या धातूमधील साम्य दर्शवलेले आहे. तर हायड्रोजनची संयुगे पहा. हायड्रोक्लोरिक अम्ल किंवा त्यालाच हायड्रोजन क्लोराईड असेही म्हणतात. H2O म्हणजेच पाणी, H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड. आणि सोडियमची संयुगे पहा. NaCl सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ, Na2O सोडियम ऑक्साईड, Na2S सोडियम सल्फाईड. त्याच्याखाली हायड्रोजन व हॅलोजनमधील साम्य दाखवलेलं आहे. मूलद्रव्य रेणुसूत्र पहा. हायड्रोजनचं H2 आहे तर क्लोरीनचं Cl2 आहे. धातूंबरोबरील संयुगे NaH, NaCl आणि अधातूबरोबर CH4, CCl4. याचाच अर्थ हायड्रोजन हा अल्कधातू आणि हॅलोजन दोघांशीही साधर्म्य दर्शवतो. त्यामुळे त्याला निश्चित स्थान मेंडेलिव्हला देता आलेले नाही. अशा एकूण 4 त्रुटी आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधील अभ्यासल्या. यांनाच मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील दोष असे देखील म्हणतात. जरा डोके चालवा. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या ऑक्साईडची रेणुसूत्रे काय असतील ते लिहा. तर या ठिकाणी काही मूलद्रव्ये दिलेली आहेत. तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा उपयोग करून त्यांची रेणुसूत्रे तुम्ही लिहा. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या हायड्रोजनबरोबर तयार होणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे काय असतील तेही तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. विद्यार्थी मित्रांनो, थोडे आठवा. माहीत आहे का तुम्हाला? सांगा पाहू. जरा डोके चालवा.
असे बरेच पॉईंट तुम्हाला विज्ञान भाग 1 आणि 2च्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. हे सर्व मुद्दे तुम्ही नीट निरीक्षण करून आकलन करून घ्या आणि या प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये लिहून ठेवा, कारण या भागावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी मी स्क्रीनवरती काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा आणि काहीही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची शंका नोंदवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.